नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. नुकतंच जिल्हा परिषदेचं आर्थिक बजेट आहे ते सादर झालेलं आहे आणि दिगंचितून जे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले आणि त्यांनाच संधी मिळालेली आहे की बांधकाम आणि अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. ते काल त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अ, आर्थिक बजेट सादर केलं. ते पृथ्वीराज पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. जे आर्थिक बजेट तुम्ही सादर केलं, वयाच्या 22व्या वर्षी तुम्हाला ही संधी मिळते आणि जिल्हा परिषदेमध्ये बजेट सादर करायला संधी मिळते, याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी जिल्हा परिषदेतील मला निवडून दिलेल्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षमध्ये ज्यांनी काम केलं माझ्यासाठी, खरं तर हे त्यांच्यामुळं मला विजय त्या ठिकाणी मिळाला आणि मी आज त्या ठिकाणी सभापती म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आज सर्वप्रथम मी आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय सुहास भैया, या तालुक्याचे नेते, माझे ज्येष्ठ आदरणीय अध्यक्ष तानाजीराव पाटील, तसेच ज्यांनी मला या माझ्या दिगंची गटातून निवडून देण्यासाठी काबाड कष्ट घेतलं, प्रथमतः मी या सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार त्या ठिकाणी मानतो. आज अर्थ खातं आणि बांधकाम सभापती म्हणून आज माझी ओळख जिल्ह्यात त्या ठिकाणी आहे. नक्कीच ही सत्ता स्थापन होत असताना जनतेच्या किंवा तालुक्यातील मला वाटते कार्यकर्त्यांच्या विचारानं आपण महाविकास आघाडीसोबत त्या ठिकाणी गेलो. पण नक्कीच त्या महाविकास आघाडीसोबत जात असताना महाविकास आघाडीतले सर्व नेते असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय खासदार विशालदादा असतील, आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, आदरणीय रोहितदादा असतील, या सर्व ज्येष्ठ लोकांचं मला बजेटमध्ये मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली मी आज जिल्ह्याचं बजेट म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सादर केलं. जिल्ह्याचं बजेट सादर करताना कोणकोणत्या सुविधांना विशेष असा निधी देण्यात आला? जिल्हा परिषदमध्ये आपण प्रत्येक विभागाला त्या ठिकाणी विचारात घेऊन सगळ्यांना आपण निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना असतील, ते देखील आपण जिल्हा परिषद मार्फत देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वात जास्त या बजेटमध्ये कोणता मुद्दा महत्वाचा आहे की त्याला तुम्ही जास्त करून त्या मुद्द्याला हायलाइट केले? आज आता बघायचं झालं तर आपण अर्थ बजेट म्हणजे जिल्हा परिषदचा जे सोयी निधी गोळा होतो, त्या निधीतून आपण जिल्ह्याचं बजेट त्या ठिकाणी सादर करत असतो. नक्कीच हे बजेट सादर करत असताना आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपण कृषी आणि पशुला मला वाटते मागील मला त्या ठिकाणी जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत कृषी आणि पशुला एवढा निधी कधी त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता. तो निधी आपण देण्याचं काम या बजेटमार्फत केलेलं आहे आणि याच्यात वैयक्तिक लाभाच्या पण तेवढ्याच योजना घेतलेल्या आहेत आणि जे स्मार्ट PHC जसे आहेत तसे स्मार्ट दवाखाना पशुसंवर्धनचे असतील, ते करण्याचं काम आपण या बजेटमधनं प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. आज देशामध्ये शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आज मोठं आंदोलन उभं राहतंय. परंतु सांगली जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या काही शाळा जुन्या आहेत आणि त्या मोडकळीस आलेल्या आहेत. जे जितेंद्र दुड्डी साहेब होते, त्यांनी जो उपक्रम राबवला की स्मार्ट स्कूल असा एक उपक्रम राबवला होता. परंतु काही शाळा अजून त्यापासून वंचित आहेत. काहींची छत गळतेत, काही विद्यार्थ्यांना बसायला अजून व्यवस्थित त्या ठिकाणी बसता येत नाही पाणी गळल्यामुळं. अशा शाळांकडे तुम्ही बघणार आहात का? नक्कीच आदरणीय उपाध्यक्ष असतील, आदरणीय ऋषीदादा माझे मार्गदर्शक म्हणून आहेत. नक्कीच त्यांनी त्यांच्या समितीत देखील आणि जीबीत देखील त्यांनी घोषणा केलेली आहे की जे अतिशय गरजूवंत शाळा आहेत त्यांना प्रायोरिटीनं आपण पहिलं प्राधान्य देऊन त्या शाळा ठीकठाक करण्याचं काम मला वाटते त्यांनी हाती घेतलेलं आहे. नक्कीच त्यांच्या जे त्यांनी धरलेलं आहे त्याला आम्ही नक्की पाठिंबा देऊन आम्ही नक्की ती यशस्वीच्या दिशेने नेण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. जिल्ह्यामध्ये घरकुलांचे प्रश्न असतील किंवा आणखी इतर ज्या अशा सेविका आहेत यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आहेत. घरकुलांचा प्रामुख्याने प्रश्न आहे की अजून त्यांना मंजुऱ्या वेळेत मिळत नाहीत आणि घरकुलांसाठी जे अधिकारी आहेत ते वैयक्तिक काम घेऊन गेल्यानंतर कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी यायचं म्हटलं तर लोकांना हेलपाटे मारायला लागतात. अशा घरकुल योजनेसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आता जिल्हा परिषदमधनं अर्थ खात्यामध्ये आपण बजेटमध्ये घरकुलांना देखील त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. नक्कीच प्रत्येक सदस्याला त्या ठिकाणी घरकुल मंजूर करण्यासाठी प्रत्येकाला 2-3 ते 4-4 घरं त्या ठिकाणी येणार आहेत.
पण नक्कीच आता जे काय प्रशासक काळामध्ये जे काय प्रशासन म्हणून अधिकारी त्या ठिकाणी काम करत होते, पण आता प्रत्येक गावातनं प्रत्येक गटातून मला वाटते एक सदस्य म्हणून प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे. पण नक्कीच जे काही कारभार मागच्या काळात 3-4 वर्षात झाला असेल, पण आता नक्कीच ते काही होणार नाही. नक्कीच ते प्रतिनिधी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी करतात अशी मला अपेक्षा आहे. वयाच्या 22व्या वर्षी एवढी मोठी जबाबदारी पार पाडताना काय मनामध्ये काय होतं? वयाच्या 22व्या वर्षी म्हणण्यापेक्षा मला वाटते अतिशय वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी एवढ्या कमी वयात बघायला मिळाला. म्हणजे जिल्ह्यातले अनेक ज्येष्ठ नेते सोबत माझी त्या ठिकाणी बैठक, त्यांच्यासोबत बोलणं, चर्चा त्या ठिकाणी झाली. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन देखील मला वाटते आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, त्यांनी महाराष्ट्राचं 2 मला वाटते अनेक वेळा अर्थ खातं त्या ठिकाणी त्यांनी सांभाळलं. म्हणजे राज्याचं अर्थ खातं सांभाळणाऱ्या माणसाचं म्हणजे त्यांचं नेतृत्व मला त्या ठिकाणी लाभलं. म्हणजे अतिशय मोलाची आणि अनुभवाची गोष्ट म्हणली तर फार चांगली मला त्या ठिकाणी भेटली आणि त्यांचं मार्गदर्शनही देखील मला फार चांगलं त्या ठिकाणी मिळालं. शनिवार रविवार सोडून प्रत्येक दिवशी जिल्हा परिषदमध्ये तुम्ही असताय? बजेट सादर करायच्या आधी मला वाटते 30 दिवस तर मी रोज येऊन जाऊनच करत होतो. म्हणजे प्रत्येक दिवस मी जिल्हा परिषदमध्ये वेळ देत होतो. प्रत्येक विभागाची मागणी मी त्या ठिकाणी घेत होतो. विभागाला काय गरजेचं आहे, काय आहे, म्हणजे प्रत्येकाचा स्टडी करून, त्याचा अभ्यास करून मागील 3-4 वर्षापाठीमागं त्याचं त्या विभागाला कशी वाटणी केली, सत्ता असताना त्या विभागाला कसे पैसे दिले, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण, अभ्यास करून मी हा बजेट सादर केलेला आहे. 5 वर्षानंतर बांधकाम आणि अर्थ या खात्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा होईल? नक्कीच माझा प्रयत्न त्या दिशेनं राहील. आज माझ्या घरात माझे आई सभापती, कृषी सभापती म्हणून त्यांनी देखील त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्या काळात देखील आम्ही जिल्ह्याला एक आदर्श सभापती म्हणून कसं राहावं म्हणून मला वाटते आईसाहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. अध्यक्ष सदस्य म्हणून काम करत होते त्यावेळी पण अध्यक्षांनी तालुक्याला एक जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो ते त्यांनी दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. नक्कीच त्यांचा चिरंजीव म्हणून मी एक जिल्हा परिषदचा बांधकाम आणि अर्थ सभापती म्हणून नक्की माझा जे काही कालावधी माझा आहे त्या कालावधीत नक्कीच मी ते दाखवून देण्याचा प्रयत्न करेन. आटपाडीतल्या जनतेनं जर जिल्ह्याला येऊन एखादी समस्या मांडायचं, एखादं वैयक्तिक काम घेऊन यायचं म्हणलं तर तुमची केबिन काय असेल आणि तुम्ही कुठं भेटणार? आटपाडीसाठी खरं सांगायचं झालं तर पहिलं तालुका आणि परत जिल्हा असतो. कारण नेहमीच ज्या गावानं आपल्याला एवढं प्रेम दिलेलं आहे त्याच्यावरती आपलं नक्कीच एक नाळ त्या ठिकाणी जोडलेली असते. नक्कीच माझे म्हणणं आहे की त्यांनी जिल्हा परिषदला न येता किंवा त्यांचं काय काम असेल, मी भैयाच्या ऑफिसवर असतो, कॉलेजवर असतो, आपल्या पोलीस स्टेशन चौकात असतो, त्यांनी त्या ठिकाणी जरी मला ती मांडली तरी मी तिथून देखील त्यांची अडचण मिटवण्याचा प्रयत्न करतो. जरी ते कधी आले माझ्या ऑफिसला तर अवश्य त्यांनी यावं. कारण की आपल्या तालुक्यातला माणूस तिथं जिल्हा परिषदला सभापती म्हणून त्या ठिकाणी काम करतात. मला वाटते आपल्या तालुक्याला कधी बांधकाम सभापती म्हणून आपल्या तालुक्याला कधी लाभलं नाही, ते आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहे. नक्की त्यांनी अवश्य कधीही येऊ द्या, नाही त्यांनी तालुक्यातून जरी फोन केला तरी नक्की आम्ही ते मार्गी लावायचं काम त्या ठिकाणी करू. तर मंडळी, हे होते बांधकाम आणि अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे ते जिल्हा परिषदेचे सभापती पृथ्वीराज पाटील यांनी जे सांगलीमध्ये जे जिल्हा परिषदेचं बजेट आहे ते जाहीर करताना वेगवेगळ्या योजनांना चांगल्या प्रकारचा निधी म्हणजे वर्ग केलेल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. तर मंडळी, तुम्हाला काही नूतन सभापतीला काही सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.